अधिक मास महात्म्य अध्याय 20. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी सद्गुरु उदारा करुणार्णवा कृपासागरा तुझविन मज आसरा नसे दुसरा कृपाळुआ कृपा कटाक्षे निरखावे भक्तजन प्रतिपाळावे अर्भका परिपूर्वावे लळे माझे स्वामिया जी जी आळ घेतसे बाळक ते पिता पूर्वीत देख तेवी मी रंकानुरंक घ्यावी भाक महाराजा ऐका श्रुते जन चतुर मल महिमा परिकर जो ऐकता भव दुस्तर निरसे साचार अनायासे सायासन करिता अनायासे सांपडे निधीचा सारांश कवडी देऊनी सांपडे परिस केवी अभेरावा चतुरे तैसेची हे मल महात्म्य जाण लक्ष्मी नारायण संवाद पूर्ण अगाध तींचे पुण्यचरण करा साधन एवढे श्रीरुवाच वद ब्राह्मण सेवाय फलम किम साध्यया निधे तस्य वया कस्य पुनः संजातम सम्यगीतहम लक्ष्मी वदेजी कृपावंता मागे निवेदिली जे कथा ते आकर्णली श्रवणपंथा परिसंशय तत्वता निरसिजे ब्राह्मण सेवा केली याचे फळ अथवा दान केले या पुष्कळ याचे कवनासे हो फळ करिता सफळ कवन झाले हे सविस्तर निवेदावे कृपाळुत्वे परिसवावे जेवी बालका लागी स्वभावे मुखी घाली कवळाते ऐकून लक्ष्मीची वाणी बोलता झाला शारंग पाणी म्हणे ऐके हो चतुर भामिनी परोपकारणी बोलत तुझे विष्णुर्वाच शृणु सुंदरी वैक्षमी द्विजसेवा महोदयम इतिहासम महापुण्यम दुःख दारिद्र्य नाशनम ऐके हो सागरतनये द्विजसेवा पुण्य महोदये जे आचरलीय पापक्षय तत्काळ होय शुभानने आस्ति देशो विराटख्यो महाधनजनावृत पुण्यवज्जन पुण्यात्मा पुण्यतीर्थशतावृत न दुर्भिक्षम कदाप्यस्मिन् कस्य चिद पुण्ययोगतः राजवर्यस्य देवस्य वरदान प्रभावतः विराट देशाची ये ठाई एक आश्चर्य वर्तले पाही ते परिसव सर्वही श्रवण करी एक भावे हे सकळ श्रवण केली याचे फळ दुःख नासुनी जाय सकळ तरी देशी एक नगर विशाळ महावर नाम तयाचे तेथील जन समस्त पाही स्वधर्माचारी सर्वही धनवान पुत्र कलत्र पाही व्याधी नाही तिळभरी दुःख दरिद्र रोग चेता नसे कोटे तयासी वार्ता रिक्त हस्ते न दवडी ती अतिता कथा वार्ता घरोघरी तेथील देवी परमदारुण रेणुका ते नामाभिधान परशुराम जननी पूर्ण ख्याती जाण त्रिभुवनी ते जगत गणीची भार्या पाही जगत्रयी पूजिती सर्व ही कामना पूर्वी तसे तेही भक्तजनाचे आदरे अनुसूया माझी महासती ते स्थानी वसे पुण्यमूर्ती जियेची कीर्ती वाखानी ती पुराणे गाते अद्भुत तेथे वसती ऋषी समुदाव जे पापा वेगळे महानुभाव केवळ अपर सूर्य पाहो वसती ते ठाई सकलही तव तेथील शूद्र असे एक साधू परम भावार्थी निष्कटपट देख धनवान परम धार्मिक विप्रसेवनी देख सादरू प्रतिदिन विप्रसेवा करी भावार्थे तयाचे चरण चुरी पाद प्रक्षाळपणा ते उष्णवारी स्वकरे आणून ठेवित स्वकरे चर्ची चंदना ते अंगमर्दी तसे भावार्थे पुष्पमाळा गुंपोनी हाते सुवास युक्त घाली तसे शय्या वस्त्रे अलंकार देऊन तोषणी धरामर कोणी आली या दारासमोर रिक्त हस्ते दवडीना आवडे तया तिची भोजन षडस घृता सहितान्न इच्छित पदार्थ पूर्वी आणून परी कदा उतीन नोहेची आतीत आलिया द्वारी श्वानापरी गुरगुरी भार्या ही वर्ते तयाची म्हणतील लंड भिकारी केवडा हा पाठपुरविली मागणारी उसंत नाही क्षणभरी नित्य कुठून वारी घालावी साचार तया ते ऐसा तो नशेची शूद्रराव धन पाळणा तयाचे पहा हो नावा सारथी करणे पहा हो नित्य आचरे भार्या तयाची पतिव्रता एकोमय वर्तती उभयता नुलंगी कधी पतिवचनार्थाप धर्मपंथा तेही वर्ततसे तेही स्वांगे नित्य विप्र स्त्रियांची सेवा करीत जे मागती प्रिय वस्तू ती पुरवित नाही न म्हणत कदापिही ऐशी दंपत्य उभयता विप्र काजी धनविचिता वाचे नानी तीच सर्वता अगर्विता दोघेही सेवा करिता दोघेही खेदन मानतीच काही उल्हासयुक्त सदा सर्वदाही गर्व नाही तिळभरी पदरी असली या धन जो अगर्वित सुख संपन्न तो ईश्वरी अंश जाण म्हणती सज्ञान विवेकी विद्या असून विनयता धन असून लीनता शक्ती असून गर्वर हितता तो ईश्वरी अंश जाणीजे धन किती वेंचिले धर्म कार्य हे स्मरणची नाही तया सदा करी शास्त्र चर्चा ते ईश्वरी अंश जाणीजे केले सुसंस्कृत बोले वाचे भय मानिले लोकनिंदेचे उणे बोले दुर्जनाचे तो ईश्वरी अंश जाणीजे परोपकारी लावी वयसा धर्मकारणी विचितसे पैसा संसार करी वैराग्य ऐसा तो ईश्वरी अंश जाणीजे परस्त्री देखता अंधनयनी परनिंदा बोलता मुक्तावदनी आत्मस्तुती ऐकता बधिर करणे तो ईश्वरी अंश जाणीजे बोली याचा
नाही खेद प्राप्त झालिया नाही आनंद झगटे निधी अष्टमद तो ईश्वरी अंश जाणीजे ऐशी चिन्ही तो वर्तता शूद्र आणि त्याची कांता सन्मार्गे वर्तती उभयंता पुण्यवार्ता पूर्वीची तव तेथे एक विपरीत वर्तले श्रवण करी यथार्थ शूद्राचे देही कुष्ठ भरत अकस्मात दैव योग रक्त पुगळे रात्रंदिवस उदास झाले मानस म्हणे आचरता स्वधर्मास की विनाश शरीरी आता विप्र सेवा कैची मज क्षीणता प्राप्त झाली सहज जगी झाली थोर काज कवन काज वांछलिया नेनो कवन पापाचा ठेवा आता मरर देगा देवा ऐसा उदास झाला जीवा परी आयुष्य ठेवा सरेना कैची सेवा तया विप्राची व्यथा अधिकाधिक त्याची तव भार्या सगुण तयाची सत्यसाची प्रतिव्रता एकदा प्राथी भ्रता रास म्हणे स्वामी व्यथा दिवसे दिवस अधिक जली तेने मानस खेद रूप जाण सर्वदा तरी आता प्राप्त झाला मनमास समग्र जाती तीर्थस्नानास तुम्ही तो चित्ती उदास सोडा आस प्रपंचाची धन्यतेची प्रतिव्रता उपदेशित तसे तो भारता लावी मोक्षाची अपंता देह अवस्था जाणूनी नाही तरी इतर त्या कांता रडती आपुल्या सुख स्वार्था म्हणते तुम्ही मिले या सर्वता आमुची अवस्था केवी होय लेकरे बाळे धाकुटी सकळ कोण करील यांचा प्रतिपाळ आहो देवा ओखटी वेळ फुकटके कपाळ आमचे ऐसे म्हणून सकळ रडती परी तयाची न जाणती गती जिता द्रव्य नाश करीती मेल्या रडती स्वार्था हा तो अनुभव सकळा मागे हाती ऐकले जाणे लागे कोणी न येती कोणा मागे डांगे पहावी तयाचे सार्थक करिता धन नवे चित्ती सर्वता म्हणती हे सरली आता लेखुरी केवता जगती हे जन्मवरी जे धन साचले ते धर्म काजी नाही लाविले शेवटी ही कामा नाही आले सर्व सार्थकाविन गेले प्राणी ते सार्थकाविन प्राणी अशी सुटका नाही मृत्यू पुरीशी हे न जाणून मानसी शेवटी कासा विष होता ती या लागी चतुरजे ज्ञानी सार्थकाविन वय न घालावे कोणी एक चक्र पाणी वाचून सोडविता नसे सर्वता मनाला द्रव्याविन सार्थक न घडे तरी शरीर जिजवावे रोकडे अशी तो नाही अवघड नाम स्मरण घडे जीवेशी नाम स्मरणाते उसंत नाही रिकामी बडबड सर्व ठाई पुराणे आत जाता अवसर नाही रिकामा ठाई अनुसरत ऐसे जे व्यर्थ घाली ती वये तया ते केवता तरुण पाय काहीतरी धरी सोय आता तू या कर्माची दुर्लभ नर देह लादला बहुता संस्कृते प्राप्त झाला तो कवडीचे बदला नाही आला घात केला पुला आपण असो हा पाल्हाळ बहुसाळ श्रुते म्हणती उठले कपाळ कथा टाकून पाल्हाळ व्यर्थ लाविला कवीने दृष्टांती बोलणे लागे म्हणून न या हो रागे कथा राहिली जी मागे परिसहांगे सर्व ही इतर स्त्रिया परियशी ते शूद्र वनिता नव्हे तैसी उपदेशी तेसे भ्रतराशी जावे तीर्थाशी म्हणून तयाशी मानले उत्तर बुद्धी तव कर्मानुसार पूर्व सुकृत घडले साचार उभे ठाकले येऊनी आजवरी विप्रसेवा केली तिची आता काम आली वासना तयाची फिरली वृत्ती मुरडली सुख स्वार्था या लागी पहिलेचे असावे दृढपण वेळेची कामा न पडे आठवण म्हणून नित्य नित्य मन व्हावे अनन्य भगवंती तव तो शूद्र काय करिता झाला अकर्णोनी कांतेच्या बोला धनाचा संचय होता केला तो यथा भागे विभागिता झाला एक भाग कांते लागी देत दो भाग स्वपुत्रा ते देत एका आपण पैठवित तीर्थयात्रा निमित्त धर्माते ऐसा सकळ धनाचा वेव केला मग परिवारेशी निगता झाला समागमे विप्राचा मेळात सवे चालीला अपार मार्गी जाता सकळांचा सेवकाचा हाती समाचार त्याचा घेतसे पदार्थांनी साच्या करी स्वधानाचा वेव पै ऐसे करिता तया ते प्राप्त झाले गौतमी ते वास्तव्य केले ते मास पर्यंत ते ठाटव तो पुरुषोत्तम मास सकळ जाणून जनजाती स्नानास आपणही उठत बैसत जातसे सर्वा मागे स्नानासी आधीच गौतमी पवित्रता वरी मलमास प्राप्त होता ते पुण्य न भूतो न भविष्यता वरी प्राप्तता सत्संग एक गंगा बिंदू झगटता शरीरी तत्काळ होय पापाची बोहरी संत ब्राह्मण सेवा तयावरी हे तो अधिकाधिक होय पै हे तत्ताल मालसल सरल वेलोल वल्लीलता छन्नम सुरकर प्रतापरहितम शंखेदु कुदोज्वलम गंधर्वार्मर सिद्ध किन्नर वधू तुंगस्तन स्फलितम नानाय प्रतिवासरम भवतु मे गागम जलम निर्मलम ऐसा शूद्र स्नान करीतसे वरी ब्राह्मणाचे चरण तीर्थ प्रशितसे त्याची सोय शरीरा लावितसे ते तीर्थ गंगा केसी ऐसा नेम एक मासवरी पूर्ण आचरला तो शूद्र जाण तव नवल झाले तेच क्षण मास गणना संपन्न होता तयाचा कुष्ठ जाऊनी पाहे शरीरी झाला दिव्य देहे मनाचो मानित आहे म्हणे नवल काय हे झाले या व्याधीमुळे बहुत द्रव्य वेचले अपरिमित परिव्याधी नव्हे शांत तो स्नानेच निपात जाहला चमत्कार पाहुणे अद्भुत मग तेथेच बैसला हे तर मग हर्षभरित होऊन तेथे उद्यापना ते करीतसे ब्राह्मण संतर्पण यथाविधी घृतपाचित अन्य संपादी नाना स्नान दानाच्या विधी विप्रा करी अर्पितसे
त्रैती निदशक आपूप करून घृतपाक ते कांस्य पात्रे निक्षेपून देख वायन देत विप्राते स आज्यशी ते तववान वरी शक्तीनुसार घालून सुवर्ण दक्षिणे सहित देतसे दान भावे जनार्दन स्मरोनी ऐसे उद्यापन करून या उल्हासेशी राहिला त्याच ठाया नित्य स्मरोनी केशवराया स्नान सारी गंगादुकी समूळ पापलेश जडला आणि कुष्ठही समूळ गेला तव तो समीप काळ पातला विप्र देखता तया ते विष्णुदूत येऊन तत्काळ वाहिला विमानी ऐशी स्नानाची आगाद करणे पावला निर्वाणी मोक्षाते कोटी पापाचा क्षय करुणी काया कष्टविली तीर्थ सेवनी ऐसे पुण्य आचरुनी पावला निर्वाणी मोक्षाते आधी अर्पावे मग पावावे जैसे द्यावे तैसे घ्यावे शरीरी कष्ट भोगावे मग पावावे सुखाते जैसे व्यवहारी देता धन अथवा सवाईसी धान्य ते व्याजा सहित येत परतून ते विजान हे गोष्टी भक्तिभावे अर्पिता अडका मी कदा न घेई फुका वश्य झालो भावा एका सोपदी निकाय नाही तयाते ऐसे पुरुषोत्तम बोलिला तो लक्ष्मीने आकरणेला तुची तुम्हा श्रुती अंते कथेला प्राकृत भाष्य करुनी आता पुढे लक्ष्मी करील प्रश्न त्याचे उत्तर देईल जनार्दन ते परिशा श्रुते जना ते आदरे करुनिया श्रोता असलिया सादर तरी वक्रत्वा हर्ष निर्भर म्हणून या जोडून या कर वारंवार प्रार्थितो जैसे वृक्षमुळे घालिता उदक मग तो फोफावे अधिकाधिक तैसा श्रुती असलिया नेटक फोफावे देख वाग्वल्ली इति वस्ती श्रीमल महात्म्य ग्रंथ पद्मपुराणेचे संमत मनोहर सूत विरचित 21 मोध्याय गोढा।